एक अध्याय गीता ही विचारे मननी ठसो. वाचितो आचरी जो जो दीनाचे नमन त्या असो. सद्गुरुनाथ महाराज की श्री संत चरणार्पणमस्तु. जन्मोजन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. जन्मोजन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. जन्मोजन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. आता तोडीता तुटेना, आता तोडीता तुटेना, संतु प्रीतीचा विटेना. आता तोडीता तुटेना, संतु प्रीतीचा विटेना. जन्मोजन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. जन्मोजन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. त्याग करिता संयोग, त्याग करिता संयोग, नव्हे कल्पांती वियोग. त्याग करिता संयोग, नव्हे कल्पांती वियोग. जन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. जन्मोजन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. रामदासी ऐसे केले, रामदासी ऐसे केले, देव भक्ता भेटविले. रामदासी ऐसे केले, देव भक्ता भेटविले. जन्मोजन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. जन्मोजन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. जन्मोजन्मीचे सुकृत भेटी झाली अकस्मात. संपली पाहिजे. परंपरा परीक्षेचं चाललं होतं 8वा गट. त्याचा एक मुद्दा त्यातला राहिला आहे, तो यावा की परंपरा निर्माण कशा होतात. हा मूळ प्रश्न, खूप वर्षाचा हा प्रश्न आहे. तो त्यात उत्तर आलेलं आहे म्हणून ते सापडलं, त्यांच्या कृपेने ते आलं की ध्येयाची वर्तनी गाठ घालत आहो परंपरा. त्या काळात त्या माणसांच्या समोर, समाजासमोर जी जी ध्येय होती ती अंमलात आणायच्यासाठी जे आचरणाची गरज होती, ते आचरण आणि ते ध्येय याची गाठ पडली, गाठ घातली गेली, त्यातून परंपरा निर्माण झाल्या. आता आपण परंपरांना धरून बसलो आहोत, ध्येय बाजूला राहिले आणि वर्तनाचाही संबंध नाही. हे एक कुठेतरी लक्षात येऊ दे, याच्यासाठी मुद्दाम सांगेन. हा एक मुद्दा त्यातला फक्त घ्यावा. आता आपण 9व्या गटाकडे जाऊया आणि आहे दिलेलं व्यवस्थित. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तो विज्ञानाबद्दलचा आहे. शस्त्रे रसायने शास्त्रे औषधे परमाणु वा, वाढती सुखविज्ञाने झेपही दिव्य मानव. ही झेप दिव्य आहे हे कबूल केलेलं आहे. हे याच्यात म्हटलेलं आहे, ते आपण दुर्लक्षित नाही केलेलं आहे. त्यातलं मानवानं विज्ञानामध्ये लक्षणीय प्रगती केली, पण त्याच्या अंतरंगामध्ये तो आदिम तसाच राहिला. स्वार्थ, अहंकार, विकार हे सगळं कृष्णमूर्ती जे म्हणतात ते बरोबर त्याचा क्रक्स ह्याच्यातच आहे की म्हणता ही हॅज डेव्हलप्ड हिमसेल्फ फ्रॉम ए बुलक कार्ट टू प्लेन, बट ही इज द सेम. असं म्हणण्यासारखं ते असं जे ते जे काही सगळं सांगायचे ते असं सांगायचे. काय बैलगाडीतून जातो तो विमानातून जातो. माणसात, आतल्या माणसात कुठं फरक पडला आहे. जो बैलगाडीत बसला होता तो जसा आहे तसाच तो विमानात बसलेला तसाच आहे. तर ह्या फरक पडला नाही. हे आणि हेच वाक्य आपल्याला राधाकृष्णनांच्या त्या सगळ्या पहिल्याच ग्रंथ जो ह्याच्यावरचा आहे, भेद फेद आणि धर्म याच्यावरचा, त्याच्यातही हेच सापडतं. तर स्वार्थ, अहंकार, विकाराला या वैज्ञानिक प्रगतीनं काही उत्तर दिलेले नाही.
वैज्ञानिक प्रगतीमध्ये सुख आहे हे जे आहे हा भ्रम आहे. हा मुद्दे बरोबर आहे, ह्यांचे मुद्दे अत्यंत व्यवस्थित आहेत काढलेले विज्ञानाबद्दलचे. वैज्ञानिक प्रगतीमध्ये सुख आहे, सुखाचं वाटतं म्हणून करायला गेलो पण ते दुःखाला कारणीभूत ठरते प्रत्येक गोष्ट. आज आपण ॲलोपॅथीमध्ये पाहत नाही का, ती किती डेव्हलप झाली आहे, म्हणजे आजही तिचा उपयोग कितीतरी प्रकारे आहे. पण त्याच्याबरोबर जे जे काही निर्माण होत चाललं आहे बापरे, म्हणजे त्याच्यामुळे काय आपण, हा शास्त्राचा प्रश्न आहे, व्यक्तीचा ह्याचा दोष नाही आहे. ते जे ज्या पद्धतीनं शोधत चालले त्या पद्धतीमुळं दुसऱ्या बाजूला जे निर्माण होते त्याचं काही करण्याचं व्यवस्था नाही आहे. हा मागे आयुर्वेदात होती, याच्यात इतर ह्याच्यात होती, ही कसल्याही बाबतीत तसंच आहे. मी म्हटलं नाही, रासायनिक खतांनी दुपटीची चौपट पिकं झाली, रासायनिक खतं आली पण गेल्या जमिनी अशी अवस्था आली. आणि आता मूळ नाही. किती माणसाला सुख वाटलं, एक वाटलं की काय साधं द्राक्ष खायचं होतं तर माणसाला बी तुंकण्याचा सुद्धा काढण्याचा सुद्धा कष्ट पडू नये, सीडलेस काढले. काय काय काढले, म्हणजे यादी करावी तेवढी थोडी आहे. पण आता त्याचं पुढे होत नाही. आता टेस्टिव बेबीचं काय झालं शेवटी, आता ती 25 वर्षाची झाल्यावर तिला बेबी होत नाही हे आत्ता कळलं. मग तुम्ही कशाला ह्या भानगडीत पडलं. म्हणजे मुळात हे कृष्णमूर्तींचा जर कशावर कटाक्ष असेल तर जेनेटिक इंजिनिअरिंगवर. ते म्हणाले हे इट विल मेक एन हॅवॉक इन द वर्ल्ड, हे तेव्हा म्हणाले ते ह्याचा हॅवॉक होईल म्हणून. आणि हेच महाराज 100 वर्षापूर्वी ही सगळी कुटुंब, साहेबाच्या सुधारणाने आपल्याला सुख होणार नाही हे तेव्हा म्हणले. ते त्यांच्या भाषेत म्हणले त्या काळातल्या, पण साहेबाच्या सुधारणेने सुख होणार नाही का, आपल्याला त्यातून जावं लागतं याबद्दल मला काय म्हणायचं नाही. पण जावं लागताना हे लक्षात ठेवून प्रपंच करा म्हणलंच की नाही, तसंच हे लक्षात ठेवून त्याचा आपण वापर करू की नाही, मागे नाही लागणार. नाईलाज असलं तर करून ते सोडून देऊ. तर हे एवढं करण्याचं हे वैज्ञानिक प्रगतीमध्ये सुख आहे हा भ्रम आहे. तो भ्रम फक्त ते सुख अनुभवल्यानंतर लक्षात येतो, याला इलाज नाही आहे म्हणून हे यात लिहून ठेवलं. निदान कळण्याने. मी म्हटलं ना ठेच लागली तर आता शहाणा झालो. तसं विज्ञानाला बरोबर, फार सुंदर शब्द वापरले. विज्ञानाला स्वार्थ मीटर, दंभाचा मीटर, विकाराचा मीटर याचा शोध लावता येईल का? अत्यंत व्यवस्थित मुद्दा आहे. स्वार्थाचा मीटर, दुःखाचा मीटर, दंभाचा मीटर, विकार मीटर यांचे शोध लावता येतील का? तर ते नाही लावता येणार. पैशाच्या मीटरचा शोध लावता येईल यातल्या, ते नाही लावता येणार. शाश्वत समाधानासाठी, आनंदासाठी सद्गुरूला शरण जाणं हा एकमेव उपाय आम्हाला दिसतो. त्यांनी सारांश बरोबर सगळे काढलेले आहेत. तर लक्षणीय मुद्द्यामध्ये 2 मुद्दे, हे सगळे मुद्दे चांगले आहेत. विज्ञानातील प्रगती माणसाला समाधान देऊ शकत नाही, हे आता सिद्ध झालेलं आहे, महासिद्ध आहेत. त्याने होणार नाही. आपण जर त्या भ्रमात असू तर त्याने कधी समाधान नाही, ते समाधान नाही मिळणार. तुम्हाला अधिक सुखाच्या गोष्टी आहेत तर त्याच्यापेक्षा आणखीन सुखाच्या मिळतील. आपल्याला पूर्वीच्या माणसांना ते ह्याचं धुण्याचा दगड होता, त्याचा आपटून धुणे धुवावं लागत होतं. आता त्यात टाका, हे बटन दाबा, ते बटन दाबा, सगळं हे करा, ते वळवायचा प्रश्न नाही, घड्याळ नाही, सगळं होऊन बाहेर एकदम. आता इस्त्री करून सुद्धा बाहेर येईल. तर हे जे काय प्रकरण आहे ह्याने आमचं काय होतं आहे पुढे, हा प्रश्न आहेच. आणि असं आता आपण अवलंबून राहतो. जितकं सुखाची गोष्ट आहे तितकं परावलंबित्व आहे, हे आपण लक्षात ठेवा. म्हणून आज आम्हाला घरातल्या जर अजूनही कोणी घरातलं कपडे धुणार असेल तर त्याचा कशाशी संबंध नाही, फक्त पाण्याशी संबंध आहे. साबणसुद्धा पाहिजे असं नाही. धुवून टाकलं का साध्या नेहमीच्या कपड्याला आठवड्यातनं एकदा साबण लावायची पद्धत होती, तर ते कपडे व्यवस्थित राहत होते, काही होत नव्हतं. मी म्हणतो तेही समजू शकतो, पण ते सगळं मॅन्युअल आहे. आज लाईट गेले, वॉशिंग मशीन बंद पडलं की हात जोडले, संपलं. यापाला बसायची वेळ झाली, करणार काय, चालत नाही आहे. इन्व्हर्टर खेचत नाही, हे खेचत नाही, हे सगळं म्हणजे काय झालं आहे. त्याच्यातनं बरोबर मुद्दे दिलेत की प्रगती माणसाला समाधान देऊ शकणार नाही, नुसतं त्याची सोयसुद्धा करू शकणार नाही असं झालं आहे. ही विज्ञान घ्या आणि त्याच्या सगळ्या सोयी घ्या. तुम्हाला सोयीबरोबर तुमची गैरसोय ठेवलेली आहे त्याच्यात, लगेच त्याच्याबरोबर. जसं औषधाला एखादा साईड इफेक्ट असावा तसं हे येईल, पण तुमचं लिव्हर खराब होईल. आत्ता बरं वाटेल, त्यात निघून जाईल, पण नंतर लिव्हरवर पडणार. त्याच्यावर सगळ्यावर लिहिलेलं असतं, आपण वाचतो तसं हे प्रत्येक वेळेला हे देईल. दुसरा मुद्दा चांगला दिला की माणसातलं त्यामुळे प्रेम आणि जिव्हाळा कमी झाला. कारण जो तो स्वतंत्रच आहे बाबतीत. त्याच्या घरात वॉशिंग मशीन, हे कामवाल्या माणसाचा विषयच राहिला नाही. त्याला संबंधही ठेवण्याची गरज नाही, त्याच्या गरजा समजावून घेण्याची गरज नाही, त्याला मदत होती ती करायची गरज नाही, बिलं भरायची, याच्यापेक्षा काय करायचं. मग त्याचं पोट चालत होतं, त्याचं प्रपंच चालत होतं. हे सगळं ते गेलं म्हटल्यावर प्रेम जिव्हाळा गेला. आणि उलटं तणाव आणि दडपण वाढलेलं आहे. माणसाला सारखी उद्याची काळजी आहे, ही थोड्या वेळाने काळजी आहे, हे संपेल का, ते जाईल का, हे आपल्या किती पॉवर क्रंच आहेत, हे किती प्रकारचे क्रंच माणसाच्या मागे आहेत. आणि ते सगळे बॅक ऑफ माइंड सारखे मनाच्या मागे कुठेतरी सतत असतं. तर तसंही झालं. हे सगळं समजतं पण कंट्रोल करता येत नाही, हे पुण्यात दिलं आहे ते समजतं. तोही बरोबर, हे सगळं समजतं पण कंट्रोल करता येत नाही. माझं म्हणणं असं आहे की ह्यातलं आपल्याला शक्य तेवढं करता येईल.
वैयक्तिकरित्या काही गोष्टी शक्य असतात. आपण काय होतं आहे, एकदा माणसाला सुखासीनतेची सवय झाली की नाही, त्याला उभं राहायचं नको वाटतं. टी व्ही आले त्यावेळेला माणसं तिथं बसून सगळं ते उद्योग करत होते. आता रिमोट आल्यावर म्हणतो तो वाचल्या जागीच करेल. हे एकदा लागल्यानंतर उठून टी व्ही लावायचं होतं तयार नाही होणार. म्हणजे टी व्ही जर केली होती त्याचं आपलं मोठं कल्याण होतं याच्यातला भाग नाही, पण तरीसुद्धा त्यातसुद्धा पुन्हा परावलंबित्व येतं आणि त्यातसुद्धा पुन्हा हे कंट्रोल करता येत नाही ना. मग रिमोट ठेवू नका, उठा, काय बदलायचं ते बदला, लावायचं ते लावा, बंद करा, काय करायचं ते करा. पण एकदा पायाला सुखासीनतेची सवय झाली की नाही, ह्या प्रत्येक इंद्रिय त्यांनी सुखासीन करून ठेवलेलं आहे. त्याला उठायला नको, चालायला नको, बोलायला नको, काय नको, सगळं हे असं आहे. तर त्यामुळे हे कंट्रोल करता येत नाही हा मुद्दा मान्य आहे, पण तरीसुद्धा त्याच्यावर मला एवढंच म्हणायचं आहे की लक्षणीय आहे. पण वैयक्तिकरित्या आजही अशी अनेक घरं आहेत जिथं कपडे स्वतःचे धुतले जातात, स्वतःचे स्वतः धुत आहेत. असे अनेक गोष्टी आहेत की ते स्वतः करतात. आज ते वाळत घालत आहेत आणि ते वाळतात. वाळत नाही तसं नाही बाबा, यंत्रातच वाळतात. निसर्गाने आपला सोडलेला नाही आहे नियम. वारा सुटते, कपडे वाळतात, ते काय ह्युमिडिटी ब्युडिटी काय ते सगळं व्यवस्थित सांभाळलं जाते, काय काळजी करायचं कारण नाही आहे. म्हणजे हे सगळं होते आणि कसे करणारे लोक पण आहेत. तर त्यामुळं आपण त्यांच्याकडे बघावं आणि हे कंट्रोल करावं. याच्यातलं मी म्हणतो 50% आपल्या हातात नाही, 50% आपल्या हातात आहे. ते आपण म्हटलं तर आवरण्यासारखं आहे. जरी विज्ञान असलं काय असलं तरी इथे एक शेवटी उत्तर आहे. मराठी नीट लिहिता समजत नाही किंवा लिहिता येत नाही, सराव नाही म्हणून. बिकॉज ऑफ माय लँग्वेज प्रॉब्लेम आय डिडंट अंडरस्टँड मच, बट व्हॉट आय बिलीव्ह इज माय सद्गुरू इज करता. ठीक, ही टेक्स केअर ऑफ मी अँड आय एम शुअर दॅट ही अंडरस्टँड्स माय लँग्वेज ऑफ भाव अँड भक्त. बरोबर आहे. ते त्यांना पार्टिसिपंट दाखवून तरी हे याच्याबद्दल काही सांगता येत नव्हतं, जे सांगायचं होतं पण ते ह्या भाषेत सांगता येत नाही म्हणून सांगितलं आहे. आपण त्यातला मुद्दा आहे तो भावभक्तीचा लक्षात घेण्यासारखा आहे. त्याला म्हणजे यातलं माझ्या दृष्टीने एकच मुद्दा महत्त्वाचा आहे की गॉड अंडरस्टँड्स माय लँग्वेज, हे खरं आहे. म्हणून भगवंताला भजन झालं तर कसलंही मग महाराज असं ते त्यांनीच म्हणावं, नाहीतर तुकाराम बुवा आधी गाणं शिकले असते म्हणलेत ना, ते आठवतं. हे काही गाणं शिकले नाहीत, त्यांना भाव होता आणि ते म्हणायला लागले. त्यातून जे झालं ते आज अजून आपल्याला आज काय पिढ्यानपिढ्या पुरेल. तर ह्या त्यांचं बरोबर आहे. विज्ञानाचं शस्त्रे रसायने काय होतं यांनी प्रभावित व्हायला होतं. माणूस नेहमी दृश्यानं प्रभावित होतो, अदृश्यानं प्रभावित झालेला माणूस नाही बघा. अदृश्याला जागृत लागतं आतून, विचार जागृत लागतो, शुद्ध लागतो, ते सगळं सत्व लागतं, तेव्हा मनुष्य कधीतरी अदृश्याकडे गेला तर गेला, नाहीतर सगळा दृश्याच्या अधीन आहे. त्यामुळे शस्त्रे रसायने शास्त्रे औषधे परमाणुवा, सगळं त्याच्यातली आपली यादी आहे. वाढती सुखविद्याने झेपही दिव्य मानवा. शस्त्र निघाली, रसायनं निघाली, सगळं निघाले. पण आता रासायनिक प्रश्न केवढा आला आहे. आता सगळ्याच बाजूने निर्माण झालेल्या वस्तूंचा झाला, या रसायनांचा झाला, ती एका बाजूला शरीराची हानी करतायत त्याचा झाला, वातावरणाचे पर्यावरणाचे प्रश्न आहेत. आजही आपल्याला गंगेचं प्रदूषण दूर करता येत नाही. जी गंगा आज आपल्याला पावन करीत होती तिथे आम्हाला जायची सोय राहिली नाही. हे सगळी रसायनं आता आपण आपल्या सांगलीत बघतोय, आपण इथे बघतोय, ह्या परिसरात सगळ्यांना माहिती आहे. कारखान्याची मळी जाते, सगळं अखंड तिथं जाते आणि त्यात पुन्हा ते साखरेत मिसळलेले आहेत, तेही आपल्याला रसायन सोडवता येत नाही आहे. म्हणजे काय कशा तऱ्हेनं आपण ह्या रसायनातून आपल्याला वाटलं त्यावेळेला सगळं आकर्षण वाटलं. तर त्यातल्या शस्त्रांचा विषय बोलायच नको, म्हणजे तो विषयच मुळात खरं म्हणजे कट करण्याचा विषय. पण आता ते शोधून मला शेवटी सांगा की आईन्स्टाईनने शेवटी ही खंत व्यक्त केली आहे. त्याच्याही डोळ्यात पाणी आलं की मी जे शोधलं नसतं तर बरं झालं असतं. आणि यांच्या हातात पडले, यांनी बॉम्ब टाकले, आज लाखो जीव त्याच्यात गेले. म्हणजे शेवटी बरं हा वापराचा प्रश्न आहे, तिथे मनाचा प्रश्न आहे, तिथे सत्तेचा प्रश्न आहे, तिथे त्या सत्ता काय जे प्रदेश आहे त्याचा प्रश्न आहे. हे सगळे म्हणून स्वार्थदंभ विकाराला कुठे उत्तर होतं. त्यांना म्हणतील तुम्हाला मानधन देतो, तुमचं तुम्ही निघून जा, त्याचे काय पुढच्याशी काही संबंध नाही आहे. आज मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये काय परिस्थिती आहे की जे तज्ज्ञ आहेत, जे खरं काम करतात, म्हणजे ज्यांच्या कामावर सगळं चालतं, त्यांना काय स्थान नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे तुमचं काम आहे, त्याचे एवढे पैसे तेवढे तुम्ही घेऊन जा, उरलेलं काय मिळवायचे आम्ही ठरवतो. हे आपल्याला आज कळतं. बाहेर परिस्थिती अशी आहे. म्हणजे ह्यानी आम्ही काय मिळवला असा प्रश्न आहे. तर हे असे सगळे प्रश्न वाढती सुखविज्ञाने झेपही दिव्य आहे, झेप मान्य आहे, पण तरीसुद्धा ही सुखविज्ञान आहेत नुसती. परमेश्वर जर सुखातच आम्हाला ठेवून जर मिळायचा असता तर आम्ही इतके प्रयत्न करतो आहे, सगळ्यांना परमेश्वर मिळाला असता. नाही मिळत आहे. ज्यांनी केले त्यांनी उपासतापास चांगल्या अर्थाने उपासतापास केले, तप केली, ते कळी का केली ते त्यातूनच त्यांना तो भगवंत मिळालेला आहे. तर आणि हे सगळं असलं तरी हे त्यांनी बरोबर सार काढलेलं आहे. परी होता तसं आहे.
आणि ते मीटर नाही काढता येत. करता माधव आदिम. तर तसं आपण आदिम मानवाचे एवढे ते इतिहासात वाचतो आणि तो असा होता तसा होता तसा होता म्हणतो सगळं. पण आम्ही काय आहोत? अंतरंगात मनुष्य तसाच आहे. आणि त्याला उत्तर ज्यांना सापडले ते मुक्त झालेत, त्यांचे दर्शन ते शांत आहेत. मला गरज नाही म्हणतात, त्यांनी नेऊन दिलं तर मला काय आवश्यकता नाही, कशाला देतात? हे कुठून येणार? हे निस्वार्थातून येणार, निर्लोभतेतून येणार, हे सगळं त्यातून येणार ना. ते कुठं ह्याच्यातून कुठं कसं येणार? ह्याला काही कुठलं रसायन नाही की ज्याने लागू पडेल, ह्याला कुठलं औषध नाही, ह्याला काही परमाणू नाही, काही उपयोग नाही. बरोबर आहे मुद्दा. 10 त्यांच्या पुढचा आहे तो, खरी स्पर्धा स्वतःशीच बाकी दुःखाचं कारण, समाधान खरी प्रगती बाकीचे ढीक दारुण. आपण जे लौकिकदृष्ट्या प्रगती यांचं म्हणणं बघूया. सध्याच्या स्पर्धायोगामध्ये इतरांशी बरोबरी करून दुःख आणि मानसिक अशांतता अशा अनेक अडचणी उभ्या राहतात, असं त्यांचा सारांश आहे, जी काही चर्चा झाली त्याचा. आणि यामध्ये आपलं अनेक वेळेला शारीरिक, मानसिक किंवा वेळेचं, क्षमतेचं या सगळ्याचा अपव्यय होतो. आणि हेच जर आपण आपला वेळ, शारीरिक क्षमता हे आपल्यातले दोष आणि उणिवा दूर करण्यासाठी जर समजा हे वापरलं तर आपली आध्यात्मिक प्रगती होऊन खऱ्या समाधानाचा आपल्यालाच लाभ मिळेल. आपली शक्ती आपण कशावर वापरावी हा प्रश्न आहे. तर हे जे ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे लक्षणीय म्हणून की आत्मपरीक्षण, उपासना आणि संतसंगतीनं वृत्त्यंतर घडतं. एक मुद्दा. स्पर्धा ह्याच्याचा उपाय म्हणून स्पर्धा असूया दूर होऊन समाधानाचा माणसाला लाभ होतो, हा त्यांचं ह्याबद्दलचं सारांश आहे. तर खरी मूळ मुद्दा स्पर्धेचा आहे. मुळात आपण दुसऱ्याकडे कधी बघा, तुम्ही कोणाहीकडे बघा, तुमचा कोणी जुना मित्र भेटू दे, कोणी भेटू दे, तो भेटला की बाबा भेटीचा कधी निर्भेळ आनंद झाल्याचं आपल्याला आठवतं का? भेटलं की तुमच्या परिस्थितीमुळे तुमचं काय बाबा की काय झालं ते खाल्ल्यास तुम्हाला बाबा हे जमलं, तुम्ही काय हे करू शकला, तुम्ही नाही करू शकला ह्याचा कुठं संबंध आहे? काही तो करू शकला आहे ना. त्याला काय चांगली नोकरी लागली, काय समजा त्याला चांगली विद्या मिळाली, तो काय मोठा झाला, त्याला पद मिळालं, आनंद घेण्याचा विषय नाही, तुलनेचा विषय लगेच डोक्यात येतो. तर तुलना ही पुन्हा स्पर्धेला कारणीभूत होते. मुळात तुलना कळायला पाहिजे माणसाला, बरोबर आहे, हे भाजीतली शेळी ताजी ओळखता आली पाहिजे, इतपतच तुलनेचं स्थान आहे जीवनामध्ये. याच्यापेक्षा स्थान दिलं तर विनाश होईल असं सांगेल. म्हणजे कम्पॅरिझन्स आर हिनियस, हे जे मी म्हणतो कृष्णमूर्तींची काही ठोका आहेत दिलेला, तर ती त्याच आहे, ती त्याच्याशी कम्पेअर कशाशी कोणालाही या निसर्गामध्ये कशाशीही कोणालाही कुणीही तुलना करत नाही. हे जे आहे ते पशु पक्षी प्राणी आपापले काय, हे सगळं विश्व याचं झाडापेडांचं सगळ्यांचं काय, सगळे आपापल्या आनंदामध्ये व्यवस्थित सगळे नांदत असतात. काही कुठलं झाडे चांगले म्हणून दुसऱ्याच्या अंगावर जात नाही, त्याच्यावर पडत नाही, काय होत नाही आहे. मग आमचे एवढं सगळं मानसिक हानी का होते? तर हे चांगलं ते वाईट हे आम्ही तुलना करून ठरवतो. आणि मग त्यामुळे पुढच्या सगळ्या नुकसान आहे ते शेवटी मानसिक आहेच आहे. तर त्याच स्पर्धेचा प्रश्न येतो तो खरंच स्पर्धा मुळात तुलना आली. तुलना कशाशी हा मूळ मुद्दा आहे ह्याच्यातला. फक्त तुलना येणार, पण तुलना कशासाठी येणार? आता एखाद्या विषयात मला 50 मार्क मिळाले आहेत, पुढच्या वर्षी 60 मिळाले का, एवढाच फक्त प्रश्न आहे. तुलनेचाच प्रश्न असेल तर मी विसरून गेलो असं नसावा. गेल्या वेळेला मला 60 मिळाले तर आता 70 मिळाले. खरी स्पर्धा स्वतःशीच. माझ्यात एवढे दुर्गुण होते, त्याच्यातले मी गणोरे बाबा म्हणायचे ना, वाढदिवसाला एक अवगुण कमी करण्याचा प्रयत्न करावा. अवगुण असतील पण त्यांचं उत्तम आहे म्हणणं त्याच्यावर, की अवगुण सोडण्याचा अभ्यास करावा. पुढच्या वर्षीचा आपला आढावा त्याचा आहे. त्यांच्यात किती असोत नाही तर जास्त असोत नाही तर काय असेल ते असोत, ते त्यांच्याजवळ आहे. मला काय करता येईल, तर असं ते स्वतःवर फोकस असलं तर परमार्थ होतो. तर त्या अर्थाने खरी स्पर्धा हा स्वतःचं बाकी दुःखाचं कारण आहे. कारण जेवढं म्हणून तुलना कराल, आज एवढे उद्योगपती आहेत, समजा एक पहिले 10 घेतले तर तो पहिले 10 हा प्रश्न आलाच की नाही. 11व्यानं काय करायचं, 9व्याने 8व्याशी काय करायचं, 8व्याने 7व्याशी काय करायचं, हे शेवटी ह्या असंच चालू राहिलं. असंच चालू राहिलं तर पळत राहतात सगळेच. शेवटी ते हाऊ मच लँड डज अ मॅन नीड टास्काचं सारखं होईल शेवटी. की शेवटी काय होणार नाही, शेवटी त्या क्षणी काही नाही आहे. त्या क्षणी आपल्याला काही लागणार नाही ह्याच्यातलं. तुम्ही 9व्या क्रमांकावर असा नाही तर 8व्यावर असा, त्याचा काही संबंध नाही. आणि आपण विनाकारण त्या एकदा अडकलो त्याच्या स्पर्धेमध्ये की बाहेर नाही पडतायत. म्हणून स्पर्धा नाही. मला फक्त जास्तीत जास्त आय एम ट्राईंग फॉर बेटरमेंट ऑफ मायसेल्फ, बाकी काही नाही. माझी अधिकाधिक काय ती उन्नती व्हावी, चांगल्या अर्थाने, सद्गुणाने, कशाने, समाधानाने. आणि त्याच्यातलं प्रगतीचं विषय काय, हा मुद्दा आहे. आपल्या प्रगतीचे विषय आहेत ते सगळे, पैसा किती, घरं किती बांधणं, केवढं मोठं आहे, केवढं चांगलं आहे, किती लहान आहे, मोठं आहे, आमकाय तमकाय, काय असंख्य गोष्टी सगळ्या प्रापंचिक आहेत. आणि त्याच्या मर्यादा त्याला आहेत.
यांनी घर घेतलं म्हणून त्याच्यापेक्षा दुसरं जर चांगलं नाही असं जगामध्ये होत नाही. ते बघितलं की आपल्यात ते नाही असं वाटतं, त्याच्या पुढचं काढायचा प्रयत्न करतो, त्याच्या पुढचं करायचं. कुठे थांबणार? एक दिवशी काळ थांबवणार. म्हणजे ह्या तुलनेला काही अर्थ नाही, या प्रगतीला पण काही अर्थ नाही. ही प्रगती म्हणजे ठीक आहे, बाह्य गोष्टीची प्रगती आहे, तिच्या मर्यादा तिला आहेत, कारण ती न संपणारा विषय आहे. ह्याच्यात कुठे म्हणून संपणार? राजाला सुद्धा त्याच्यापेक्षा अजून चांगला राजवाडा असेल दुसऱ्याचा बघितला की त्याला वाटणार. आता राजामध्ये राजा महाराज वगैरे नाहीत का सगळे प्रकार, मग ते सुद्धा सगळं जरा आहे, पण हे सगळं आउटर आहे. ह्याच्यामध्ये काय पुढे कुठे जाणार? मग ह्यानं कधी समाधान मिळत नाही, एवढं मात्र यातून लक्षात ठेवा. आणि खरी प्रगती नेमकी समाधानीच आहे. हे नेमकं उलटं झालं आहे म्हणजे. तर त्या दृष्टीने आपण विचार ह्याच्यावर करावा. आणि ज्याला आपण प्रगती समजतो आहे ते बाकीचे ढिग दारुण म्हटले आहे स्पष्ट. ते तेवढ्यासाठीच म्हटलं आहे की कितीही ढीग जरी रचलेले असले तर त्याचा उपयोग त्या अर्थाने शून्य आहे. काही नाही, असेल आपल्याकडे खूप पैसा असेल, आपल्याकडे खूप आपल्या इस्टेटी असतील, आपल्या खूप मालमत्ता असतील, समाधान किती आहे तेवढं सांगा बस. त्यामुळे ते जे आहे असेल तर तुमच्याकडे काय आहे बाकीचं ह्याच्याशी काही संबंध नाही. किती असो किती जावं, समाधान हे खरं. आणि समाधान मिळणार कशातनं? ह्या सगळ्या गोष्टी मिळवून समाधान मिळणार आहे का? त्या गोष्टी मिळवल्या की त्याच्या पुढचं तुम्हाला दिसायला गेलं ह्याच्यापेक्षा ह्यांचं अधिक चांगलं आहे की झालं. हे न संपणारे प्रवास करतो आहे आपण. समाधान हा संपणारा प्रवास आहे, एवढं लक्षात ठेवलं तरीच आहे. तर हे करावं. आणि विनाकारण त्यामुळे पुढे जे म्हटलं आहे ते बरोबर आहे की स्पर्धा असू या ज्या गोष्टी निर्माण होतात ते एकदा ह्यात पडलं की ते अपरिहार्य झालं. कारण तुम्ही भौतिक प्रगतीच्यातले तुलना करतायत म्हटल्यानंतर दुसरा भौतिक प्रगती करणार त्याच्या पुढे जाणारच. 5 लाखाची गाडीवाला 8 लाखाच्या गाडीकडे बघत बसणारच, कधी ना कधीतरी मलाही घेता येईल. 8वाला म्हणणार 14 कधी घेता येईल. हे संपणार का? ह्यातलं कधीही काही संपणार नाही. मला कशात गरज कशाची? माझी सायकलची गरज असेल करायची, बाद झालं तेवढं. कारण त्याच्यात मला समाधान आहे, माझं सगळं बाकीचं तंदुरुस्त राहतं आहे, सगळं चांगलं आहे, तर मग ते करावं. आता ते समजा मला त्याच्याहीपेक्षा वेगाने जाणं अडचणीचं एक हे असेल, प्रवास असतील, तर ठीक आहे, त्याच्यासाठी लागणारं वाहन असेल. एक वाहन घेतलं तर एवढं आहे, पण एक वाहन घेतलं तर किती असूया आणि किती मत्सर आहेत बघा. दुसऱ्याची वाहनं गाड्या बघून सुद्धा मत्सर माणसं निर्माण करतात. काय करावं ह्या गोष्टीला? म्हणजे खरं आपलंच नुकसान आपल्याकडे, बाकी काय नाही. तर हे झालं. त्यानंतरचं हे म्हणजे स्पर्धेच्या बद्दलचा मोठा विषय. युग स्पर्धेचं वगैरे म्हणतात, युग स्पर्धेचं वगैरे काही नाही. युगाचं काही म्हणणं नाही तुम्ही स्पर्धा करा म्हणून. आपल्याला कोण म्हणायला आले का अमेरिकेतून वगैरे आपल्या काही संदेश आला का तुम्ही स्पर्धा करावी? काही नाही. कुठूनही काही आलेलं नाही. काय हिमालयातून कोणी सांगायला आले स्पर्धा करावी? काय नाही. तुमचं तुम्ही जगा म्हणताय शांततेनं सगळे म्हणायचंच झालं तर एवढंच, या पलीकडे काही नाही. मग आता स्पर्धा आणली कोणी? आम्ही. तर त्यासाठी स्पर्धाचं युग आहे वगैरे हे नुसतं फक्त म्हणजे म्हणतात. आता म्हणायचं झालं तर काय खूप मोटिवेशन आलं आहे, आमचे कसलं मोटिवेशन? काही मोटिवेशन नाही, काही नाही. मला माझ्या अमुक एक ठिकाणी पोचायचं आहे, ते माझं उद्दिष्ट. त्याच्यासाठी मला काय करावं लागतं ते काम ह्या पलीकडे काही त्याच्यात विचार करायची गरज नाही. विचार नामावर करा त्यापेक्षा, किंवा त्याच्यावर वेळ तो देऊ. तर एवढंच आहे. आता जो मागे पैशाचा जसा विषय होऊन गेला तसं सार्वत्रिक सत्य काय आहे? तर येथले येथ ठेवावे लागते सर्व. विचारगीता यांनी मध्ये सारांश दिलेला आहे, त्यात एक महत्त्वाचा सारांशवरती आहे की विचारगीता ही मुळात पारायणाची नसून कृतीची गोष्ट आहे. मान्य आहे ते मान्य आहे. कृतीचा प्रश्न आहे. आपण कुठलाही मुद्दा घ्या आणि कृती करा. क्रमानं मुद्दे चाललेले आहेत सगळे. हे आता सद्गुणाचा आणि ह्याचा विकास आणि जे अवगुण आपल्या समाधानाच्या आड येत आहेत, भगवंताच्या आड येत आहेत, त्याचा त्याग, ह्याचं हेच त्याचं सूत्र आहे आता इथून पुढच्या सगळ्याचं. आणि शेवटी ते भगवंतावर येणार. तर पहिलं सारांश त्यांनी याचं दिलं आहे, मृत्यू अटळ आहे. तर मृत्यूसमयी फक्त भगवंत आणि त्याचं नामच बरोबर येतं, बाकी काही बरोबर येत नाही. तुमच्या मागे किती सत्ता आहे त्याचा काय उपयोग होतो? तुम्ही किती प्रतिष्ठित आहात, मोठे आहात, त्याचा काही उपयोग होतो? काही नाही. तुमच्याजवळ किती पैसा आहे, काही उपयोग नाही. म्हणजे किती मालकीचं काय आहे, काही संबंध नाही. त्या क्षणी काहीही नसतं. म्हणजे हे जे आहे हे लक्षात ठेवून राहावं. लौकिक गोष्टीमागे किती धडपड करावी याचा प्रत्येकानं विचार करावा. लौकिक गोष्टीची धडपड ही लौकिक गोष्टीची म्हणजे गरज आहे ना तर पूर्ती आहे, एवढाच फक्त प्रश्न आहे. अमुकच पद्धतीनं असं सुद्धा नाही. ही गरजेची पूर्ती आहे एवढं बरोबर आहे. त्या दृष्टीनं जे कर्मस्वातंत्र्य लाभलेलं आहे त्याचा उपयोग सत्संगासाठी करावा. हे यात आलेले ह्या श्लोकांचे यांच्याकडे दिलेले 11व्या याच्यामध्ये हे श्लोक जास्त आहेत, 3 आणि 5 श्लोक आहेत. तर त्याच्यात हा विषय आला. त्यातला दुसरा मुद्दा आहे तो मिळविता टिकविता सर्व याचे भान सदा असो. म्हणजे मिळवणार टिकवणार हे दोन्हीही मान्य आहेत, पण
येथले येथ ठेवावे लागते सर्व ही धन, हे लक्षात ठेवून मिळवलेलं आणि टिकवलेले ते याचे भान सदा असो. अंती जो येत सांगाती त्याचे नाममुखी असो. त्यासाठी वेळ काढावा, व्यवसाय कुठला असो. वेळ नाही म्हणतात, कसं शक्य आहे म्हणतात, इतका बिझी आहे, अमकं आहे तमकं आहे. काही बिझी वगैरे नाही आहे. आत्ता श्वास लागला तर लगेच ॲडमिट व्हायला वेळ आहे की नाही. आत्ता श्वास लागला असला तरीसुद्धा आत्ता मला वेळ नाही आहे, नंतर वेळ राहणारच नाही आहे पुन्हा. तुम्ही नाही तर वेळही नाही. त्यावेळी वेळ काढता येतो ना माणसाला. मग ज्याने जिवंत ठेवलं आहे त्याच्यासाठी नको का वेळ काढायला, का श्वासच लागला पाहिजे त्यासाठी, असं काही नाही. त्याच्या आधीच हे करता येण्यासारखं आहे. त्यासाठी वेळ काढावा, व्यवसाय कुठला असो. आजपर्यंत महाराज म्हणजे ते महाराज म्हणले ते खरं आहे. मी आपल्याला मागे एकदाही म्हटलं आहे की अशी परिस्थिती दाखवा ज्यात परमार्थ करता येत नाही, अशी परिस्थिती दाखवा ज्यात नाम घेता येत नाही. कुठलीही दाखवा अशी. मला काय अजून दिसली नाही, आपल्याला दिसली, आपण दाखवली तर मी आपल्या पाया पडायला तयार आहे. पण खरोखरच अशी परिस्थिती कुठली, आता तुम्हाला मोठ्याने घेता येत नसेल, अमुकच घेता येत नसेल, या पंथाचं घेता येत, त्या पंथा, हे मान्य, हे सगळे लौकिक भेद आहेत, याचा काही संबंध बघून तशी काही नाही आहे. स्मरण करता येत नाही असं काही आहे का? काही नाही. असेलच अडचण तर माझीच, मग ती मीच दूर करणार. म्हणजे त्याच्यासाठी वेळ काढावा, हे काढावाच. व्यवसाय कुठला असो, अज्ञवा सुज्ञवा, कोणी साना थोर कसा असो, काही हे स्मरण 5 वर्षाच्या मुलाला ये, 50 वर्षाच्या माणसाला ये, 70 वर्षाच्या माणसाला ये, कितीही कामात असू दे, कितीही बिझी असू दे, तर ते त्यांनी त्यात आणू नये. तर निर्वाणीचं सखा बरोबर आहे त्यांचं. निर्वाणीचं सखा कोण याचं सतत भान असावं, हे वर म्हटलं आहे तसं. आणि शेवटी विचारगीता, ते म्हणणं आहे विचारगीता ही आचारगीता हवी. मुद्दा बरोबर सुंदर सांगितलं, अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. विचारगीता ही विचारगीता नाहीच आहे, आचारगीताच आहे. आपल्याला एक जमलं तर एक आचारू. एखाद्या माणसाला 5 त्रास असले, समजा काय आजार आहेत, एक बरा झाला तरी स्वतःला बरं वाटतंच की नाही थोडं तरी, मी म्हणतो तसं समजू वाटलं तर. पूर्ण झालं तर उत्तमच आहे, पण तरीसुद्धा हे बरोबर काढलेलं आहे, ही आचारगीता होय. आता म्हणून ते सद्गुरू साधनी व्यक्ती सेवावे आप्त ते खरे. खरे आप्त कोण ह्याचा एक उलगडा फक्त ह्याच्यात लक्षात असावा की हे सगळं आहेच आपल्या मागे लागलं, काय जे असेल ते. ते फार स्पष्ट शब्दात सांगायचं ना तर विषय निघाला म्हणून सांगतो, काय वेळ राहत नाही आपल्याला, हे पण खरं आहे. पण ते मागे आपल्या परीड बाबा वगैरे हे जे बोललं होतं ना, तसं त्यांनी एक सांगितले, नातेवाईक म्हणजे सगळ्या नातेवाईक कोण कोणाचे असतील, आमचेही आहेत, तुमचेही असतील, सगळ्यांचे असतील, असू द्यात, आनंदात सगळे राहू द्या, आपण इथे पण नातेवाईकच आहोत. पण त्यांनी एक शब्द वापरला, ते म्हणले हे नातेवाईकाचं मला फार काय सांगू नको, मढ्याला नातेवाईक असतात म्हणले, मढ्याला नातेवाईक असतात म्हणले. आणि बघा तुम्ही, नेमकं माणसाचं काहीतरी झालं का नाही, आधी करायला कोण नसतो, नंतर त्यांना फोन करून बोलवले तेच येतात. तुम्ही असं कसं करणार, मग अशाच विधी करणार का, तसाच करणार का, मग ते लाडूच करणार का, मग चव्या दावा कुठं करणार, धावा कुठं करणार, वाडीला जाणार का, ह्याला जाणार का, हे सगळे कधी गोळा होता तो. त्याच्या आधी तो आजारी असतो, त्यावेळेला त्याला बघायला कोण येत नाही, त्याला करायला कोण थांबत नाही. मला वेळ नाही म्हणतात, माझं असं आहे, माझी तब्येत बरी नाही, माझी तब्येत बरी नाही. तुमची एवढी तब्येत बरी नाही तर आता कशाला, तिथूनच तुम्ही बाबा मला वाईट वाटलं, कळलं, ठीक आहे म्हणावं की. म्हणून त्यांनी सांगितलं मढ्याला नातेवाईक असं. त्यांना म्हणायचं त्यात देहाला आपण म्हणायचं मुळे, आणि त्याच्याबरोबर स्पष्ट कळावं म्हणून मढ्याला म्हणायचं. आणि ते मला अधिक पटलं, जरी त्यांचा शब्द तसा असला तरीसुद्धा तो शब्द बरोबर आहे असं मला वाटतं. मढ्याला नातेवाईक असतात त्यावेळेला बघा तुम्ही. आणि काय करता येत नाही, समाज व्यवस्था म्हटलं ना ती तशी आहे. उद्या समजा एकटा मनुष्य राहतो आहे आणि त्याला काय व्हायला लागलं आणि समजा गेला काय त्याच्यात, तर त्याच्या वेळेला बाकीची माणसं विचारात पडतात, यांची एक बहीण आहे, यांचा मुलगा तिथे राहतो, यांची आई तिथे असते, ह्या अमुक तिथं असतात, त्यावेळेस सांभाळायला कोण नसते तिथं, त्यावेळेला मात्र मग ते त्याला बोलवल्याशिवाय काय करता येणार नाही. आता त्या माणसाचं काय ते केलं पाहिजे, पण त्यावेळेला असतंच ना, असं काय करणार. त्यावेळेला सुद्धा मनुष्याला काय करता येत नाही. नंतरची बाजूचा एरवी जिवंत असताना त्याला सांभाळू शकतो, पण नंतर नाही करू शकत काही. काय कायद्याची व्यवस्था तरी आहे आणि काय सगळं आहे बघ. उलट त्याच्यावरच म्हणतील तुम्ही काय केलं, त्यांना काय कोणाला ठोक, तुमचा काय इंटरेस्ट होता. आता कसला इंटरेस्ट आला, तो माणूस गेला त्याचं काय ते कर्तव्य करतोय तर त्याच्यात कसला इंटरेस्ट आला. पण तुम्हीच काहीतरी केलं काय त्याचं केलं म्हणजे हे आता हे मला हे कसले काय ते पोस्टमार्टम म्हणजे काय 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 म्हणा सांगा. आणि खरोखर म्हणजे वेळ आली माणसावर तर काय ती म्हणजे उल्लेख केल्याशिवाय मला राहत नाही. मी परवा श्रद्धांजली म्हणून हे मग केलं. शेवटचा जो ज्यांच्या आत्ताच्या पिढीतले वारस आपल्याकडे येऊन गेले, परवा मी मुले म्हटलं निरंजन स्वामींचे आता घराणं फक्त शिराळकरांचं इकडचं शिल्लक होतं, त्याच्यातले आपल्याकडे ते शिराळकर येऊन गेलेले आहेत, आपल्या जुन्या यांच्यापैकी आहेत. तर ते त्यांच्या मुलीकडे ह्याच्यासाठी गेले परदेशी,
राहण्यासाठी काही नाही. मध्ये तरी कधीतरी 15 दिवस महिनाभर बोलवतात. तसे ते त्यांच्याकडे गेले. त्यांच्या घरी त्यांनी आपण बरीच मंडळी जाऊन पण आली असतील मिरजेमध्ये, आहेत आपल्याला माहिती आहे ते गल्लीमध्ये. तर तिथे ते त्यांनी जपायचा प्रयत्न केला. त्यांच्या परीनं त्यांना सात्विकतेनं ते करायचं होतं. पुढचं मुलाला ते घेऊन इथेही आले होते. त्यांचा मुलगा पण तो सागर आहे, त्याला पण करायचं होतं. ते त्याला घेऊन आले होते. त्याला पुढे काहीतरी बाबा आपल्याकडनं सेवा व्हावी एवढं आपण त्या वास्तूत राहिलो. ती वास्तू निरंजन स्वामींना दिलेली वास्तू आहे राजाने, त्यामुळं त्यांनी दिलेल्या वास्तूचं कवी ना ते करावं म्हणून. तर ते तिथे गेलेत. तर ते जिथे त्या कॅनडाला होते, कॅनडाला गेले. तिथे गेले तर तिथे त्यांना काय झालं काही कळलं नाही. पण त्यावेळेला त्यांना अटॅक आला तर ते गेले. आता गेल्यानंतर 5 दिवस काहीही करता आलं नाही. 2 दिवस सुटी पासपोर्ट नाही मिळालं नाही. त्याचं काय डोक्यात पण ते नव्हतं. तर तसं साधा याच्यातलं आहे, त्याला पासपोर्ट नाही नाही. त्यामुळे ते सगळे धडपड करेपर्यंत ते म्हणले आम्ही काही करू शकणार नाही, बरोबर ह्याच्यात ठेवून टाका. म्हणजे देहाचं सुद्धा प्रारब्ध काय असू शकतं. आणि तिथे आता तो आल्याशिवाय त्यांना काय करता येत नाही आहे अशी परिस्थिती आहे, बरोबर आहे. एक दिवस हे सगळं शुक्रवारी घडलं. शुक्रवार हे सगळ्यात धावपळीत गेला, एकदम धक्का बसला, एकदम धावपळीत गेला. हे आता काय करायला लागेल ह्याच्यासाठी जी धावपळ चालली होती ती. शनिवार रविवार त्यांना सुट्टी, सोमवार ते फॉर्मॅलिटी परिवहन, मंगळवारपर्यंत त्यांची जायची. लेटेस्ट गेली तर मंगळवार. म्हणजे काय असू शकतं याच्यामध्ये मला सांगा. याच्यामध्ये फक्त आता त्यांच्याबरोबर फक्त निरंजन स्वामी असतील, काय कोण नसेल मला वाटतं. म्हणजे काय त्यांच्या ठिकाणी जे असेल ते. त्यामुळं हे लक्षात ठेवावं, सद्गुरू साधने व्यक्ती सेवावे आप्त ते खरे. म्हणजे त्यावेळेला हे सगळं हे नातेवाईक वगैरे म्हणून मला मान्य आहे. नातेवाईक असणार, मनुष्य ह्याच्यात प्रपंचात येणार म्हटलं त्याच्यामागे हे असणार, हे सगळं खरं आहे. पण खरं आप्त कोण असेल तर सद्गुरू साधने व्यक्ती सेवावे आप्त ते खरे. ते खरे आप्त म्हणून त्यांची सेवा करीत राहत, तोच उद्धाराला येणार. शेवटी मदतीला कोण येणार? स्वामी तिथं हजर असतील, मला अजिबात शंका नाही त्याच्याविषयी. म्हणून म्हटलं ना देहाचं सुद्धा प्रारब्ध असतं स्वतःचं. ते तिथंपर्यंत तिकीट काढलेलं आहे. आता मला सांगा काय कारण होतं. कालच्या प्रश्नातला विषय आहे, पण तरीसुद्धा काय कारण होतं. पण ते निघालो बाबा काय ते आमचं तिकीट निघून तिथं कॅनडात जाऊन काय काय करणार होता. शेवटी बरं तोही हा व्यवहाराचा भाग आहे. ते त्याच्या उद्योगासाठी त्या गेल्यात तिकडे त्याचे ते जावे असतील आहे बाबा असं. तर मुक्तीचे तेच सांगा ते नित्याने भेटणे बरे. कारण आम्ही टिकणार नाही याच्यात. सद्गुरू साधने व्यक्ती सेवावे तर त्या साधने व्यक्ती सेवित राहावं. निदान सेवेनं माणसाच्या मनावरचा संस्कार प्रबळ होत जातो सात्विकतेचा, आणि तो कुठेतरी ते त्याच्यात बुरतं मग तिथं सुद्धा उगून येतं. पण उगून यायला इतपत करावं लागतं. तर त्यासाठी ह्या मुद्दा बरोबर आहे. पुढचं आता शाश्वतात समाधान कशात आहे हा जो मूळ प्रश्न निघाला होता. ते पैशात नाही, याच्यात नाही, सगळं ठरलं. शाश्वतात समाधान हा गटाचं म्हणणं आहे. समाधान हे खरं साध्य आहे आणि ते आपल्यातच आहे. आपला श्वास ही त्याची खूण आहे, बरोबर. शाश्वतात समाधान देव सर्वास नित्यतो अंतरी असं दादाला तो सर्वत्र शोधितो. आम्ही बाहेर काढल्यानंतर मग पंथ देवस्थानं निर्माण झालीत. आत आहे तर काही नाही. त्याचं काही म्हणणं नाही. त्याला कुठला रंग नाही, काळा नाही, गोरा नाही, नाही, उंच नाही, निंच नाही, काही नाही आहे. त्याला जात नाही, पात नाही, कसलं काहीच म्हणजे नामसुद्धा नाही आहे त्याला. कसलं नावसुद्धा आम्ही ठेवले. नाम आणि रूप हे आमचे विषय आहेत, त्यांचे विषय नाही आहेत. म्हणजे काळाच असला पाहिजे असं काही नाही. गोरा आज रामाचा काळा राम आणि गोरा राम आमच्याकडे नाही का? हे सगळीकडे आहे. मग आता गोराराम पावणार का काळा राम पावणार? राम पावणार. काळागोरा आम्ही बनवली मूर्ती तसा. मग आता ती उद्या आणखीन काय एरवी निळी होईल. म्हणजे ह्याचा काही संबंधच नाही त्यांच्याशी. काय तो आपल्यात आहे आत. तर अशा श्वत पहा सारे बदले विश्व व्यक्ती दुःख स्वास्थ्य हिंदोळे देते सर्वास प्रत्यही. जरी बदलतो देह नित्य चैतन्य यातीला जन्म चालतो श्वास ती त्याची खूण येतील. तर एवढं लक्षात ठेवून तिथे जरी मनुष्य स्थिर राहील तर त्याला काही करावं लागणार नाही. खरोखर परमार्थ महाराज म्हणणे ना सहज सुलभ असलेली गोष्ट आहे. सहज साध्य काय असेल या अर्थाने तर खरोखर ते आहे. कारण ते सहजच आहे. मनुष्याला जन्माला आला याचाच अर्थ श्वास लागू झाला, तसा झाला आणि तिथे त्याची सुरुवात आणि श्वास थांबला इथे शेवट. एवढाच त्याच्या हातातला प्रवास आहे. तिथेच तो खरा म्हणजे आहे. बाकी आम्ही काय मानू ते मानू, नाही मानू ते नाही मानू, काय तुम्हाला करायचं ते करा, त्याच्याशी काय त्याचा संबंध नाही. म्हणून ते देवास शोधितो जगती श्वासाची जाणना असे. मिळते का कुठे काही ठेवले म्हणून ते जाऊन मिळत नाही. कुठेही जा तिथे समाधान आहे असं नव्हे. सद्गुरू साधनी व्यक्ती सेवा व्याप्त ते खरे इथपर्यंत ठीक. पण ह्याच्यानंतर पुन्हा मला आताच जावं लागेल. तेव्हा कधी ना कधी कधीही अशाश्वत दृश्य ही गोष्ट सारखी बदलते. काही न करता चालणारा श्वास हे नित्य चैतन्य आहे. शब्द अगदी बरोबर आहे. काही आम्ही खरोखरच आम्ही श्वास घेण्यासाठी खरोखर काही करत नाही. इतकी माणसं आपण 300 माणसं बसलोत, कोणी धडपड करतो श्वास घेण्यासाठी नाही लागत. कसलीही धडपड न करता आपोआप कोण एवढी कृपा करणं मला सांगा. म्हणून त्याच्यावर सगळं चाललं आहे. जगवणारा जो श्वास जो भगवंत
जो भगवंत चालू ठेवतो त्याचं अनुसंधान ठेवावं. अंतर्मुखता ही आनंदाला कारण आहे आणि बहिर्मुखता ही दुःखाला कारण आहे. बरोबर आहे तिथून छान सांगितलं, चांगलं सांगितलं. तर नामस्मरणानं याचं भान राहतं म्हणून ते असावं. बरोबर आहे. देव असं शोधितो जगती. तर जेहात चालवतो श्वास वगैरे याचा सारांश आहे. तसा विश्वातला श्वास पाही शोधून कोणता विश्वव्यापार तसा करता तकते बुद्धी शोधता. आता हा शेवटचे दोन आहे. अजून जर श्वासापलीकडे आपल्याला काही परमेश्वराचं स्वरूप सापडत असेल तर आपण अवश्य शोधावं असं म्हटलेलं आहे. शुद्धबुद्धी असे तेथे अणुही हितकारक अंतरे नसता थोर ठरते सर्व मारक. हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. म्हणून तो आलेला आहे. काय मारक झालं? तो बुद्धी शुद्ध राहिलेली आहे म्हणून मारक झाली. बुद्धी शुद्ध असेल तर मला सांगा, ज्याची बुद्धी अशुद्ध होती म्हणजे ज्यांना सत्तेची म्हणा कशाची हाव होती किंवा दुसऱ्यावर स्वामित्व गाजवण्याची हाव होती त्यांचाच विनाश झाला आहे. तो अणू त्यांच्या हातात पडला आहे म्हणून तो बॉम्ब झाला त्याचा. आता ह्याच अणूची ऊर्जासुद्धा होते आपल्याला माहिती. म्हणजे ह्याच्यातून माणसाला जगवण्याचं पण शास्त्र आहे पण मारण्याचं त्याच्यापेक्षा भयान आहे. मग ते कशावर ठरलं तर शुद्धबुद्धी. आता ते शुद्धबुद्धी नाही म्हणून हे झालं. नाहीतर 1 लाख लोकांना मारताना एक तरी क्षणभर तरी विचार आला असता काय करावं, तर तो नाही आला. तेव्हा सर्वप्रथम बुद्धी शुद्ध असणं गरजेचं आहे. ते पूर्व मानशुद्ध वगैरे ते याचं हे लिहिलेलं आहे. आणि अंतरे नसता थोर ठरते सर्व मार्ग. अंतर असं त्याने अर्थ असा घेतलेला आहे, परस्पर संबंधाचा निर्देश होतो. तो संबंध अहितकारक किंवा बिघडायला व्यक्तींच्या अंतःकरणाची किंवा बुद्धीची शुद्धता थोरपणा नसणं हे कारण असू शकतं वगैरे अशा अर्थाचं म्हटलं आहे. इथे जे म्हणायचं आहे ते स्वतंत्र आहे. अंतर म्हणजे अंतरंग. अंतरचे दोन्ही अर्थ आहेत. आणि एकेकाळी हा मला बाबांच्याकडे जाऊन खुलासा पण करून घ्यावा लागला होता एकेकाळी मी राहिलो होतो तेव्हा. कारण महाराजांच्यात जन अंतर हे पाहती असं आहे. तेव्हा त्याचं काय आहे त्याच्यासाठी ते त्यावेळेला बघावं लागलं होतं. तर इथे म्हणायचं आहे ते शुद्ध बुद्धी असे तेथे अणुही हितकारक अंतरे नस. ह्या ज्यांनी हे लाखो लोकांची हत्या केली त्यांच्याकडं अंतरंगात थोरवी नव्हती म्हणूनच हे झालं. अंतरंगानं संकुचित होते, त्यांना स्वामित्व गाजवायचं होतं, त्यांना दुसऱ्याला हरवायचं होतं, राष्ट्रांचे गट करायचे होते, हे सगळं करायचं होतं म्हणून त्यांनी हे केलं ना. मग अंतरंग थोर नाही. अंतरंग थोर असेल तर म्हणेल ठीक आहे तुम्ही जगा मी जगतो, तसं नाही. तिथे थोर नाही आहे. त्यामुळे इथं घेताना आपण अर्थ असा घ्यावा की अंतरंग थोर असेल, ते जर नसेल तर सर्व मारक ठरतं अणुसुद्धा. आणि जर थोर असेल तर तारक ठरतं. हे दोन्ही आहेत. ऊर्जेवर आज कितीतरी कामं पण होतात आणि तीच ऊर्जा अणूची रंग जर थोर नसेल तर दुसऱ्याचा घात करण्यात जातात. तर त्याच्यात एवढे घात हत्या होऊ शकतात ज्या. आणि हे म्हणूनच काय असते शुद्धबुद्धी असे तेथे. हे मी अणुसन म्हणलं. मला सांगा धर्माच्या नावावर आजपर्यंत सर्वात जास्त हत्या जगामध्ये झाल्या. मग धर्म थोर म्हणायचा का नाही म्हणायचा, लोक थोर म्हणायचे का नाही म्हणायचे, अंतरंग थोर नाही. हत्याचं खरं म्हणजे इस्लाम म्हणजे शांती. कुठलंही तुम्ही घ्या, आपल्यात काही कुठं आलं नाही असेल ह्या धर्माला खरं नावच नाही. आपण आपलं म्हणायचं हिंदू म्हणतात, मी म्हणतो आपलं सोडून देतो कारण हे न सुटणारा प्रश्न आहे. म्हणजे न सुटण्यापेक्षा न सोडवायचा प्रश्न आहे. तर त्यामुळे ते सोडून देऊ. पण मुळात काय जे चालत आलेलं आहे त्याच्यामध्ये असं कुठे काही नाही आहे खरं म्हणजे. जे यो वे भूमा तत् सुखम म्हणतात, 10,000 वर्ष झाली त्याला, जे विशालतेत सुख आहे असं म्हणतात, त्यांना समाधानाची कल्पना त्यांना आहे. ते कसलंही नाव स्वतःला देत नाहीत. अशा तऱ्हेचे ते सुद्धा त्याच्या नावावर सुद्धा आज हत्या होऊ शकते आणि त्याच्या नावावर आज बाहेर सगळीकडे होतं. म्हणून आजच्या सर्व हत्यांमध्ये सर्वात जास्त हत्या धर्म जो आचारासाठी आणि सुखासाठी निर्माण झाला त्याच्याकडून हे कसं होईल. तर अंतर थोर नाहीत जे हे आचारत आहेत, त्यांचे अंतरंग थोर नाहीत म्हणून असं होऊ शकतं. आणि हां, ते अंतरंगा शब्दासाठी सांगितलं. नंतर प्रत्यंतरातलं पूर्वी एक येऊन गेलेलं सूत्र आहे, तुमच्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती देवाचा माणूस म्हणून त्याच्याशी वागा, या अर्थाने प्रयोग म्हणून आपण याच्यावर करू शकतो. याच्यातला एकच श्लोक त्यांना दिला होता, शुद्ध बुद्धी नसे तेथे अणुही हितकारक. बुद्धी प्रेरणा देते माणसाच्या कृतीला म्हणून बुद्धीचा प्रश्न आहे. तर ती देते आणि तिला जी एनर्जी म्हणजे त्याच्यात जो शक्ती आहे ती मनाची आहे. त्यामुळे इथे जरी शुद्धबुद्धी म्हणलेलं असलं तरी त्याच्यामध्ये शुद्ध मन हा सुद्धा अभिप्रेत असलेला विषय आहे. फक्त तो मन म्हणजे काय म्हटलं की खुलासाचा प्रश्न आला म्हणून थोडक्यात तेवढं सांगितलं. तर ते अंतरे नसता थोर ठरते सर्व मारक. मला सांगा मोठमोठ्या म्हणजे कुठेही जावं, मी अणूचं सांगितलं हे काय धर्मात सांगितलं आमच्या सांगितलं असं काही नाही. मला सांगा जिथे उत्तम गायक आहेत पण समजा अंतरंग थोर नसलं तर
वाईटच वाईट करतील, त्याला कुठे ना कुठेतरी पाडणार, त्याला कुठेतरी मागे टाकणार, त्याचं काहीतरी उत्पन्न करणार. ह्या विषयामध्ये मला सांगा, विष्णू दिगंबरांसारखं नाव आहे का मला? पण त्यांना गुलाला घालणारी लोक होती ना, त्यातलेच ना शेवटी. मग काय सांगा, अंतरंग थोरचा संबंध आहे की नाही? हा त्याच्यासाठी आहे, तो भगवंतासाठी आहे. तुम्ही उधळा वाटलं तर बाहेर काय हरकत नाही, पण त्यांचा कसा घालवण्यासाठी गुलाला घालावा. ही कोणाला ज्याला प्रवृत्ती झाली असेल, त्याचा अंतरंग थोर असेल का? त्यांच्या गाण्याचं तो काय मूल्यमापन त्यांनी केलं? त्यांचं एवढं मोठेपण होतं, ते भगवले म्हणून हे सगळं केलं ना, म्हणजे अंतरंगावर सगळं अवलंबून आहे ना. म्हणून म्हटलं अंतर नसतं थोर. आणि हे दुर्दैवाचा भाग म्हणा की ते दिव्य पुरस्करी लवकर गेले, ते तसे गेले, यांच्या वाट्यालाही आलं. तर त्या काळात राष्ट्रगीत म्हणायचं आहे, हे त्यांच्याकडे काम आहे. तर अशी परिस्थिती आपल्या सगळी चरित्र माहिती असेल तर त्याच्यात त्यांच्यासारख्या अशा म्हणजे ऋषीसारख्या राहणारा मनुष्य. तुम्ही चित्र बघितलं असेल त्यांचा फोटो तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल. तर त्यांनासुद्धा इतकं अलौकिक गळा आहे, अलौकिक प्रज्ञा आहे, त्याच्यातली प्रतिभा आहे. तर तीसुद्धा बघून या अंतरंग थोर नाही म्हणून त्याला घोराला घातलं आहे आणि त्याचे कसा बसवून टाकला. आणि हे झालेलं आहे. आता झालं ते झालं असो, पण ते ऐकलं की किंवा कधी आपल्याला आठवलं, जरी वाचलं, खूप वाचलं, त्यामुळे हे वाचल्यामुळे हे आठवलं की त्याचं वाईट वाटतं. तर हे एकाच श्लोकात समजणार का? आणि शेवटचं आपलं त्याच्यातलं की सेवा प्रेम तसे सत्य शुद्धाचार अनमन, हेही इथे आता ते मनाचा स्वच्छ उल्लेख केला. मग जे सांगितलं गर्भित अर्थ आहे तो, हेही देव भजे त्याचे होते सार्थक जीवन. ज्यांनी विचार केला त्यांनी काय केले ते बघूया. वाचन आणि विचार बहुतांश लोकांनी केलेले आहे. प्रयोग करणाऱ्यांची संख्या त्या मानाने कमी आहे. म्हणजे तिथे जे 10 जण हजर होते त्याच्यातल्यानी 10 लोकांनी वाचलेलं होतं, विचार 10 लोकांनी केला होता, प्रयोग 5 जणांनी केला, उपयोग 7 जणांना झाला, असं साधारणपणे ही जी आकडेवारी आहे त्याची. तर प्रयोग करणाऱ्यांची संख्या त्या मानानं कमी आहे, परंतु उपयोग होण्याबद्दल संख्या जरी कमी असली तरी ती प्रयोग करणाऱ्यांच्यापेक्षा जास्त आहे. उपयोग झालेला आहे त्यांना. आणि अंतराला जो पालटवतो तोच खरा गुरु, देव किंवा भक्ती होय. 41व्या ओवीतील घटक हे जीवन सार्थक करायला मदत करतात आणि ते देव्हाऱ्यातल्या देवापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटतात. उत्तम आहे. त्यामुळे अंतःकरण शुद्ध व्हायला आणि सदैव अनुसंधान राहायला मदत होते. प्रत्येक जीवात भगवंत असल्याची जाणीव होते आणि त्यातूनच खरा गुरुसेवेचा आनंदही मिळतो. बरोबर आहे. की सेवा ही भाग्याची वस्तू असते, ती इतकी वाट्याला येते असं नाही. पण इथे जे म्हटलं आहे ते त्यांना मानून करता येतं. सेवा प्रेम तसे सत्य शुद्ध आचार अनमन, हेही देव भजे त्याचे. म्हणून सगुण निर्गुण कोणाही वाटो, सुरुवातीला म्हटले वाटो सगुण निर्गुण, कोणाला जसा वाटत असेल तसा त्याने. विवेक देव वाटवतं कोणा सगुण निर्गुण. या सर्व भेदांचा निराश करून टाकलेला आहे. हे जे 2 श्लोक आहेत ते तेवढ्यासाठी आहेत की जे म्हणून देव या नावावर भेद असतात ते सर्व भेदांचा निराश याच्यात आहे. तुम्ही सेवेनंही ते गाठू शकाल, प्रेमानंही गाठू शकाल, सत्याच्या उपासनेनंही गाठू शकाल, कशानेही गाठू शकाल. पण आता मला सांगा, त्या ठिकाणी गाठण्यातली कठीणता प्रत्येक ठिकाणी आहे. सेवेचा अहंकार होऊ शकतो, सेवेचं स्वामित्व होऊ शकतं, सेवेतनं हक्क निर्माण होऊ शकतो, ही सेवा मीच करणार असं होऊ शकतं, काही होऊ शकतं. म्हणजे ह्या प्रत्येकमध्ये तिथे सावधानता आहे. पण साधन म्हणून म्हणाल तर सारखं आहे. साधन म्हणून देवाकडे जाते, सेवाही तिथेच जाते, प्रेमही तिथेच जातं, हे सगळं तिथेच आहे. हेही देव भजे त्याचे होते सार्थक जीवन. विवेक देव वाट. कोणाचं म्हणणं असं असतं की मी विवेकाने चालू ना, मला आणखीन काय करायचं नाही, चालेल, पण विवेकाची शक्ती अजिबात काटा ढळणार नाही इतपत आहे काय? नसेल तर आपलं गुरुला शरण जावं, ते म्हणतील ते करा, ते परवडलं, की जबाबदारी त्यांच्यावर असते. तर इथे कसं आहे, विवेक देव वाटवतं. कोणाला जर समजा वाटत असेल तर चालेल, कोणाला सगुण वाटेल, कोणाला निर्गुण वाटेल, चालेल. त्याला आपण काय वाटायचं हाच प्रश्न आहे, त्याला काही प्रश्न नाहीच आहे. तुम्ही त्याला झाड म्हणजे तू असं म्हणा, चालेल. आपण काहीतरी देवळात जातो काय, आम्ही त्याला देव म्हणतो की देऊळ, असं झालं नाही का ते? तर त्यामुळं त्यातल्या त्यात त्याचं स्वरूप खरं निर्गुण. पण तुम्हाला ते निर्गुण असेलच, तुम्हाला त्याचं सगुण म्हणून काही प्रिय असेल. अंतरा पालटी देव त्याचं देवाखरे. पण म्हणजे कसलाही असू दे, निर्गुण असू दे, सगुण असू दे, कोणाची सत्पुरुषाची उपासना असू दे, गुरूंची काय तुमचं असेल ते असू दे, अंतरंगात पालट झालं आहे काय, तर त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. त्यामुळे अंतरा पालटी देव हे एवढं फक्त लक्षात ठेवू, तर त्याचं देवाखरेपणा हा त्याचा निकाल म्हणून आहे. हे सगळ्याचा सारांश झालं. यात एक बरं आहे की ठीक आहे, 238 लोक होते, त्याच्यामधले 187 लोकांनी हे वाचलेलं आहे.
ठीक, मी म्हणतो काय, कोणाचा संपर्क उशिरा असेल, कोणी फार त्याच्यावर लक्ष दिलं नसेल, पण संबंध जीवनातल्या आपल्या आजच्या परिस्थितीतलं सार त्याच्यात आहे. विज्ञानापासून सगळ्या सगुणापासून निर्गुणापासून व्यवहार, कुटुंब, सगळं कर्तव्य अकर्तव्य काय जे असेल ते त्याचं सगळ्याचं सार आहे. कोणाला ज्यांना उपयोग पडणार असेल त्यांना पडू दे, तेवढंच म्हणेन. आणि वाचलं नाही असं नाही, पण काही तसं नसेल ते असेल, एकावन्न लोकांचं नाही आहे, पण 187 लोकांनी वाचलं, माझ्या दृष्टीनं खूप झालं आहे. आणि एक अध्याय हे काही दिलेलं नाही कोणाला, नामाना केलेलं आहे, फक्त विचार आहे मनाने ठसो. म्हणून विचार, मग त्याच्यावरचं काही प्रयोग म्हणा, मग पुढे आचरण, मग त्याचा काही अनुभव, असं जे विभाग केले ते त्या शेवटच्या श्लोकामुळे केलेले आहेत. आणि हे शेवटी इथेही एक मोकळीक ठेवली आहे, जी सुरुवातीला आहे तीच मोकळीक ह्यात शेवटी आहे, की विचारे सार शोधावे ज्याने त्याने स्वतंत्र असे. आपल्या शोधायचं ना, आपण स्वतंत्रपणे शोधा. आणखीन काही सापडलं तरी आनंद आहे, आणि त्यातून तुम्हाला भगवंताकडे जाता येत असेल आणि अंतरंग शुद्ध होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ती काय हेच असलं पाहिजे असं नाही, हेच असलं पाहिजे हाच सगळीकडे प्रश्न निर्माण झाला आहे. तर तो ह्याच्यात नाही आहे, त्यामुळे त्या अर्थाने आग्रह नाही, निर्गुण नाही. काल आपल्याकडे ग्रस्त येऊन गेले, आपल्याला माहिती असतील, हे जे स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र लिहिणारे राया परांजपे होते, त्यांचे जे चिरंजीव ते आता वृद्ध आहेत. ती जी सेवा ज्यांनी केली, आज आम्ही त्या चरित्रावर अवलंबून आहोत. खरं सांगायचं तर ते ज्याने लिहिलं त्यांचे चिरंजीव तेही त्या ह्याच्यात आहेत, मार्गात आहेत. ते म्हणजे मला पंथनिष्ठता नाही एवढं कळल्यामुळे मी इथे आलो, त्याचा मला आनंद झाला आहे, आणि त्या आनंदात मी आहे आज. म्हणजे मला थोडी स्वामींची झलक मिळून गेली, त्यातून बाकी काही नाही. म्हटलं ही स्वामींनी पाठवलेलं माणूस आहे, तर त्यामुळे ते त्यांनीच पाठवलं होतं. आणि त्यांनी फक्त एवढेच मुद्द्यावर ते आनंदात असेल, बाकी जे चाललं आहे ते म्हणजे सगळं आनंदी आनंद आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण कसल्याही पंथाचा काही आग्रह नाही, आणि करा तुम्ही तुमचा तो पंथ, तुम्हाला जो मार्गात जे सत्पुरुष कोणी आवडतील तिथे तुम्ही जा. फक्त हे करा, ते काय म्हणतात ते करा फक्त, बाकी काही नाही. कारण शेवटी तुम्ही उदाहरणार्थ ते कुणाच्याही हाती उद्धरेल. महाराज म्हणतील ना कोणाच्याही हाती, कोणाचं जिथे खातं असेल तिथे जाईल, त्याचाही काही प्रश्न नाही. महाराज जिथं खातं असतं तिथं जावं लागतं म्हणले, ह्याच्यावरूनच कळते की सगळं. म्हणजे त्यांचं जर तसा आग्रह असतं तर ते म्हणले ते माझ्याशिवाय कुठं जायचं नाही, तसं काही नाही. तुम्ही कुठे जायचं ते, पण सत्पुरुष असेल तर त्याला खातं माहितीच असतं, तो म्हणतो खाता आहे तो येणारच, म्हणून तो बोलवीत नाही कोणाला, या अर्थाने नाही बोलवत. तर ते खातं आहे तर तो येणार, तर ते येणार तो तिथेच. आणि तो कुठेही गेला तरी त्याचा त्या अर्थाने उद्धाराची व्यवस्था त्याची तिथे आहेच. स्वतः आनंद सागरांना ह्याला जावंसं वाटलं, नरसिंह सरस्वतींच्याकडे जाऊन राहतो. महाराज म्हणले राहा, त्यातला प्रकार आहे. 3 महिन्यात परत आले, आणि काय मिळालं काही नाही मिळालं, म्हणले शाल घातली अंगावर, जा म्हणले तुझे महाराजांकडे जा, त्यातला प्रकार आहे. तर तसं होतं, माणसाला अशा तऱ्हेचं हे वाटतं, पण आपल्याकडे काही तसं नाही. तेवढ्यासाठी ते आले. ते म्हणून मला वाटलं ही जी मोकळीक सुरुवातीला विचाराची आहे, आपल्याला आणखीन काही मार्गाची असेल तीच शेवटी आहे. त्यामुळं जी विवेकदेव वाटवतो कोणा सगुण निर्गुण, जे वाटेल त्याला ते त्यांनी करावं, फक्त ते देवासारखं स्वीकारावं. अडचण तिथे असते, आणि म्हणून त्यांच्या त्या ऐकण्यात आपलं कल्याण आहे. राम कृष्ण हरी हरी विठ्ठला
वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा राम कृष्ण हरि हर विठ्ठला केशवा ओम राम कृष्ण विठ्ठला केशवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ओम राम कृष्ण हरि हर विठ्ठला केशवा राम कृष्ण हरि हर विठ्ठला केशवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा राम कृष्ण हरि हर विठ्ठला राम कृष्ण हरि हर विठ्ठला केशवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव विष्णु वासुदेवा राम कृष्ण हरि हर विठ्ठला केशवा ओम राम कृष्ण हरि हर विठ्ठला केशवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा ज्ञानदेव नारायण विष्णु वासुदेवा